नमस्कार मंडळी. कधी-कधी आपल्या आयुष्यात टाईम किती महत्त्वाचा असतो ना, टाईम गेल्यानंतर आपल्याला कळतं. वेळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या कोणाच्याही हातात नाही. न तिला धरून ठेवता येत, ना तिच्या पुढं जाता येत आपल्याला. कारण माझी मैत्रीण आली होती आणि तिच्यासाठी बसून बोलायला माझ्याकडे वेळ नव्हता. ती बिचारी आपली माझ्याबरोबर काम करू लागत होती मला आणि गप्पा मारत आम्ही तेवढ्याच कामात आम्ही आमच्या गप्पा मारत होतो. तर तिला पनीर खायचं होतं माझ्या हातचं. तर मस्तपैकी आम्ही पनीर वगैरे घेऊन आलो आणि आद्विक तिला अजिबात सोडत नव्हता. तर आम्ही तयारी करत गप्पा मारत होतो. आमच्या कॉलेजमधले किस्से आम्ही आठवून दोघीच हसत होतो. टाईम कुठं गेला खरंच दोघींनाही कळलं नाही आणि तो वेळ संपूच नये असं आमच्या दोघींनाही वाटत होतं. कारण खूप वर्षानंतर आम्ही भेटलो. खूप छान असं वाटलं मला ती आल्यानंतर बरं का. आणि ती अशी व्यक्ती आहे ना, जी सदा हसत असते, नेहमी हसत असते. आता तिला म्हटलं, "तुला खायचं तर तूच तयारी कर." तिला मस्तपैकी कांदा वगैरे फ्राय करायला लावला. मी बाकीची तयारी करून घेतली. तिला माझ्या हातचं पनीर खायचं होतं. पनीर तर चांगलं झालेलंच, पण खूप जास्त तिखट झालं होतं. बिचारीनं गपचूप खाल्लं आणि जाताना अद्विकनं 4-5 चॉकलेट घेतली आणि मग तिला सोडली. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.